अरे समाजाला वेगळ्या ठिकाणी बांधण्याचं काम कुणी केलं, यांनीच केलं। समाज एक राहिला पाहिजे याच्यापेक्षा समाजात विघटन कसं होईल हे उद्योग यांचे गेले 2-3 महिने चालू आहे आणि हिंदूंची मतं कॉन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी यांचे एक आमदार महाराष्ट्रभर फिरून आले आणि टोकाची भाषणं केली। महाराष्ट्रातला हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एवढा समजूतदार आहे की त्यांना कळतं की हे निवडणुकीत आपली पोळी भाजण्यासाठी हे सगळं बोलत आहे। महाराष्ट्राची जनता होत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न वेगळेच आहेत। बेरोजगारी आहे, महागाई आहे, महिलांच्यावरचे अत्याचार आहेत, महाराष्ट्रातला भ्रष्टाचार आहे, त्याच्यावर बोला ना। जो विषय महाराष्ट्रासमोर नाही तेच विषय येऊन महाराष्ट्रात सांगतायत, हे अतिशय दुर्दैवी आहे। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काहीतरी बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे। सर, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि त्यांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीचे संकेत दिले आहेत। आता जे मुख्यमंत्री पदाची आशा घेऊन महायुतीमध्ये आहेत, म्हणजे आपले पूर्वाश्रमीचे सहकारी असतील अजितदादा पवार किंवा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या कुठंतरी आशेवर पाणी फिरताना दिसत नाही। मला वाटतं की दोघंही तिकडे गेलेले आहेत ते संरक्षण मिळवण्यासाठी गेलेले आहेत, ते काही टर्म्स डिक्टेट करू शकत नाही आणि भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत विजय मिळण्याची शक्यता कमी आहे। मिळाला तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणं यांचा मानस त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यामुळं आता प्रतिक्रिया माझ्याकडे मागण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्याकडे आपण प्रतिक्रिया मागितली तर जास्त बरोबर। दादा, शहर मध्ये बंडखोरांवर काय कारवाई करणार? मध्ये तौफिक पहलवानचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्यावर उद्या सर्वांच्यावर आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिथं जिथं बंडखोरी महाराष्ट्रात केली आहे त्यांच्यावर परवापर्यंत सर्वांच्यावर कारवाई होईल। छगन भुजबळांनी पुस्तकामध्ये आरोप केलेले आहेत की ईडीच्या हेतूमुळे अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य आहेत, कशा पद्धतीने त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी ओबीसी असल्यामुळे मला ईडी आणि ह्या सगळ्या एजन्सीने फार त्रास दिला आणि काही लोकांच्या चौकशा चालू झाल्या आणि त्यामुळं चौकशा चालू होत आहेत म्हटल्यावर सर्वांनी मिळून एकत्रितपणाने तिकडं जायचा निर्णय घेतला, तिकडचं संरक्षण मिळवलं असं भुजबळ साहेबांच्या बोलण्यात दिसतंय। त्यामुळं आता हे कशासाठी तिकडे गेले पुन्हा एकदा लोकांना कळलेलं आहे। सर, भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी आज ट्विट केलेलं आहे, आपण ज्यांचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे त्यांच्याकडनं एक विशिष्ट पद्धतीचं धार्मिक वस्तू देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तुतारीचं चिन्ह आहे आणि जाती जाती आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला चालला आहे असं चित्रा वाघ यांनी आरोप केला। ठीक आहे, सगळ्यांच्यावर मी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे असं मला वाटलं नाही, पुढे बोला काय असेल। दादा, जरांगे फॅक्टरीचा परिणाम महाराष्ट्रात होईल? बघूया ना तर काय आज त्याच्यावर आज चलो 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 चलो। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।